पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ओम साई आमणे लोणाड क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 मध्ये या टुर्नामेंटचा हा चौथा आणि शेवटचा दिवस. खेळाडूंची कमाल, संडे दी धमाल, हा सुपर संडे, रोचक रविवार. महत्वाची मॅच. किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा विपक्ष जय मल्हार किरवली. टॉस जिंकलाय जांभूळपाडा टीमच्या कॅप्टनने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय किरवली टीमच्या माध्यमातून. अरुण बजागे विथ गणेश. पहिलं षटक घेऊन एक्सपिरियन्स गोलंदाज, डावखुरा गोलंदाज श्रीधर पारदी कमेंट्री बॉक्स मध्ये माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. मनोज कारवे, त्यांचं स्वागत आहे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर अपरकटचा वापर. मात्र चेंडू हवेत आहे. हो, विकेट किपरचा चांगला प्रयत्न, मात्र हाताला स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये निघून गेलाय. तर पहिल्या चेंडूवर एक धावा या ठिकाणी फलंदाजाला मिळते. खातं उघडलं गेलंय जय मल्हार किरवली संघाचं. चांगला स्टार्ट पहिल्याच चेंडूमध्ये देतोय गोलंदाज श्रीधर. या ठिकाणी उसळी घेणारा चेंडू आपण बघितला आणि एक वेगळा फटका लगावला होता फलंदाज अरुणने. झेल सुद्धा तिथे संभवत होता, परंतु झेल शेवटच्या क्षणाला नजर चुकवल्यामुळे ड्रॉप झाला. ओव्हर द विकेट हा चेंडू ओव्हर पिच, हाफ वॉली घेऊन सरळ बॅटनी ओरडेटा बॉलर काढलाय स्क्रीनच्या समोर. वन बॉल्स ऑफ द लाईन फॉर द 4 रन्स. ज्युसी हाफ वॉली होती फ्रंटफुटला येऊन. काय दमदार फटका या ठिकाणी खेळलाय फलंदाज गणेशनं. सरळ बॅटचा प्रहार केला गोलंदाजाच्या डोक्यावरून 4 धावांसाठी. या सामन्यातील पहिला चौकार गणेशच्या बॅटमधून. सुंदर सुरुवात करतोय गणेश. यानंतरचा सामना असणार आहे एमडी स्पोर्ट्स अमनेपाडा वर्सेस जानू स्पोर्ट्स इताडे. दोन्ही कॅप्टन्सनी सज्ज राहायचे टॉससाठी. खूप छान फटका लगावला, सरळ बॅटनी ड्राईव्ह केला होता ओव्हर द हेड ऑफ बॉलर. आपली देण्याचा प्रयत्न, स्विंग करण्याचा प्रयत्न, चेंडू उसळी घेऊन विकेट किपरकडे जातोय. चांगली रणनीती गोलंदाजाची. या ठिकाणी लेफ्ट हँड जातोय, ओव्हर द विकेट जातो आणि अँगल देण्याचा प्रयत्न होतोय, कारण समोरचा फलंदाज राईट हँड बॅट्समन आहे. आणि बऱ्याचशा गोलंदाजांना या स्पर्धेमध्ये ही रणनीती आखताना आपण पाहिलेलं आहे. या रणनीतीने गोलंदाजी करताना पाहिलेलं आहे. विशेषतः बबलूला देखील काल पाहिलं होतं. त्या अगोदर पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये माऊली स्पोर्ट्स आमने टीमच्या माध्यमातून ऋषीला आपण पाहिलं. आखूड टप्प्याची गोलंदाजी केली होती, जेणेकरून समोर फटके, मोठमोठे फटके खेळता येणार नाहीत फलंदाजांना. वरचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. चेंडू हवेत आहे. समोरच्या दिशेनं फिल्डर पोहोचेल का? पोहोचला, परंतु चेंडू घेऊन सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार. अगदी लेगस्टिकच्या जवळ ओव्हरपिच होता. चेंडू सरळ बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केला होता, परंतु मी म्हणू शकतो त्याकडे स्टेज करणं गरजेचं होतं. जो खेळाडू होता समोरच्या कडेला अगदी गीतेश, थोडासा बॉडी बॅलन्स त्यांनी जर सांभाळला असता तर नक्कीच झेलची दाट संभावना होती आणि ग्रेट कॅच ठरू शकली असती या टुर्नामेंटमधली आणि या सामन्यामधली सुद्धा. परंतु त्या ठिकाणी षटकार मिळाला. धावसंख्या आहे 11. चांगला फटका, हॅमंड करायचा प्रयत्न होता हाफ वॉली घेऊन. पुन्हा त्याच दिशेला बिझी क्रिकेटर आहे जितेश. त्या ठिकाणी लॉंग ऑन चांगलं कव्हर करतोय, परंतु ती झेल जर घेतला असता तो अजून चांगलं लक्ष वेधून घेतलं असतं. परंतु जर तरला महत्व नाही क्रिकेटमध्ये फारसं. जे आहे ते तुम्ही आताच केलं पाहिजे. धावसंख्या 12. अचूक टप्प्यावरची मात्र गोलंदाजी पाहायला मिळत नाही. ओव्हरपिच हाफ वॉलीत जास्त चेंडू टाकलेले आहेत पहिल्या षटकामध्ये आणि त्यामुळेच एक चौकार आणि एक षटकार पाहायला मिळाला. खरं तर जो षटकार गेला, मला असं वाटतं की षटकार वाचवण्याचा जर प्रयत्न झाला असता तर चांगलं झालं असतं जांभूळपाडा टीमसाठी. यावेळेस आखूड टप्प्याचा बॉल होता, फायदा उचलता आला आणि अरुणला बीट झालाय. विकेट किपरची चपळाई पाहायला मिळाली, परंतु फलंदाज गणेश आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. कुठली धाव या शेवटच्या बॉलवर येत नाही. पहिलं षटक समाप्त. चांगली सुरुवात पाहायला मिळते जय मल्हार किरवली टीमची. धावसंख्या बिनबाद 12. दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेतील वन ऑफ द मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर्स सन्माननीय प्रसन्न भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. एमडीचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि पडग्याचे अतिशय जबरदस्त उद्योजक आहेत. साहेब, आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच खूप छानपैकी मोलाचं सहकार्य आपण देत आहात आणि असे भविष्यामध्ये मिळतील. आणि गुड्डा भाई अमनेपाडा, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. सोबतीला मान्यवरांच्या इथे नक्कीच मंदिराळीमध्ये भर पडते. व्यासपीठ आज भव्य दिव्य वाटेल आपल्याला आणि ते ऑलरेडी आहेच. चांगलं ओमकार डेकोरेटनी सजवले सुद्धा आणि आज मान्यवरांनी ते जास्त सजलं जाईल, शोभा वाढेल, याबद्दल शंका नाही. धावसंख्या 12 आहे. पहिल्या षटकानंतर चांगली पार्टनरशिप रचतात. गोलंदाज श्रीधरने शेवटच्या सणाला चांगलं कमबॅक केलं. एक षटकार एक चौकार आला होता, परंतु चेंज ऑफ पेसच्या कारणाने शेवटचे 2 चेंडू आपण खूप चांगले पाहिले. गोलंदाज यानंतरचा असणार आहे
आकेश आणि सामना करेल फलंदाज गणेश. आकेश टू गणेश. आकेश उर्फ सायमन. सायमन. सायमन दुसरा आहे असं समजलं जात आहे, कारण निक नेम क्रिकेटमध्ये फार जास्त आहेत. आपल्या देण्याचा प्रयत्न, फटका नीटचा टायमिंग होत नाहीये. चेंडू मारायचा होता ऑन साईडला, ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. नक्कीच चेंडू लागला असेल शरीराला असं एकंदर आपल्याला चित्र पाहायला मिळालं. एक धाव तिथे मिळवलेली आहे. धावसंख्या आहे 13. आतापर्यंत आपण पाहिलं की फ्रंटफुटला चांगली बॅटिंग केली फलंदाजांनी, मात्र जेव्हा जेव्हा आखूड टप्प्याची गोलंदाजी झाली आहे कुठेतरी अडचणीत सापडले दोन्ही सलामीवीर. त्या बॅकफुटला देखील चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करावी लागेल चांगल्या धावा जोडण्यासाठी. आकेशचा पुढचा बॉल पहा, पुन्हा एकदा आपटी दिली आहे. छान गोलंदाजी, चांगला बाउन्स प्राप्त केला जातोय. अनपेक्षितपणे बॉल उसळतायत. नक्कीच बरेचसे आपण हाफ व्हॉली बघितले, ओव्हरपिच चेंडू बघितले, त्याच कारणाने कानमंत्र दिला असेल कॅप्टनने गोलंदाजांना की तुम्हाला शॉर्ट ऑफ गुड लाईन करायचे आहेत, जास्तीत जास्त बाउन्सिंग डिलिव्हरी करा, जेणेकरून फलंदाजाला हाफ व्हॉली क्रिएट करता येणार नाही आणि बॅकफुटला जाऊन फटके मारता येणार नाहीयेत. सुरुवात दमदार केली विशेषतः गणेशनं. पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि एक षटकार, मात्र आता कुठेतरी खेळ थोडासा मंदावलाय. धावगती मंदावली. हा बॉल सोडून दिलाय. स्क्वेअर आहे. पंचांचा इशारा वाईड. पंच मुन्ना पठाण मुख्य पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंच म्हणून भूमिका पाडतायत सध्या मैदानात. आपण पाहतोय उमेश केणे. पहिला वाईड आलाय. आकेशची थोडीशी लाईन अँड लेंथ थोडीशी बिघडली. अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न, चेंडूला खाली ठेवलं होतं छानपैकी, परंतु त्या ठिकाणी स्क्वेअर झालं. धावसंख्या 14. 14 ऑन द बोर्ड. हा आकेशचा चेंडू सुरेख डिलिव्हर करतोय, वेगाने गेला, शॉर्ट ऑफ गुडले आणि डायरेक्ट हिट केलं विकेट किपरनी. क्या बात है, बहुत बढ़िया फील्डिंग. फलंदाज बाद. इनसाइड एज मला वाटतं लागली होती, मात्र विकेट किपरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. महेंद्र पारदी यष्टिरक्षकाच्या भूमिकेत जो अनुभवी खेळाडू आहे जांभूळपाडा संघाचा, जबरदस्त कार्य केलं. डाईव्ह लगावून चेंडू अडवला आणि त्यानंतर थेट एष्ट्यांवर फेकी. पहिल्या विकेटचं पतन झालंय. गणेश चांगली सुरुवात करून दिल्यानंतर तंबूत परततोय. धावसंख्या 1/14. खूप छानपैकी एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क म्हणू शकतो आपण. तुम्ही आतापर्यंत जो खेळ केला त्याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रा ऑर्डर करायचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचं यश प्राप्त होऊ शकतं. तो प्रयत्न केला बरोबर विकेट किपरने आणि संधीचं सोनं केलं. धावसंख्या 14 वरती आहे आणि एक गडी बाद झाला, तो म्हणजे गणेशच्या रूपाने. त्याच्या बॅटमधून 12 धावा आल्या. एक चौकार सामील होता त्यामध्ये आणि एक घणाघाती षटकार सुद्धा होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपण बघितलं स्क्रीनच्या वरून लॉफ्ट केला होता. गणेशवती चांगली मदार होती, पण आता अरुणला थांबावं लागेल, ज्याने 3 चेंडूंना इथे सामोरा गेलेला आहे आणि फक्त एक धाव विचित केली आहे. 2 डॉट खेळलाय. 1 डाऊन बॅट्समन येतोय मैदानामध्ये प्रशांत. यावेळेला औषधाचा प्रयत्न, चपराक चाबूक शॉट, षटकार. प्रत्येक दिवस रविवार नसतो आणि प्रत्येक फलंदाज बॅकफुटला कमजोर नसतो. आखो टप्प्याच्या चेंडूवर काय जबरदस्त फटका मारलाय आल्या आल्या प्रशांतनं. याआधी जे सलामीचे फलंदाज आपण पाहिले आखो टप्प्याच्या बॉलवर स्ट्रगल करत होते, मात्र हा फलंदाज वेगळा आहे. याच्या समोर तुम्हाला कुठेतरी वेगळी रणनीती आखून गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की प्रशांत जास्तीत जास्त षटकारामध्ये डील करत असतो आणि खोलवर टप्प्याच्या बॉल्सवर देखील तो चांगले समोरच्या दिशेनं लॉफ्टेड शॉट्स खेळत असतो, षटकार जोडत असतो. आणि विशेष म्हणजे टायमिंग किती सुरेख झालं, परफेक्ट टायमिंग म्हणू शकतो. आणि मिडल ऑफ द बॅट छान होतं, पोझिशन मध्ये आला, लवकरात लेन पिक केली. थोडासा फ्लायटेज चेंडू होता, उचली घेणारा होता, परंतु सुरेखरित्या त्याला दर्शनीय फटका लगावला आणि 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचवली 20 वर. आल्या आल्या पूर्णपणे हात खोलतोय प्रशांत. यावेळेला चेंडू चांगला होता, गुड लेनचा होता, थोडासा बॉडी लाईनला ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी चांगलं कव्हरिंग झालं. डीप मिड विकेट आहे. घणाघाती प्रहार केला आणि त्यानंतर समजचं क्रिकेट दाखवतं. हेच गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. आक्रमकतेच्या सोबतीला संयम राखणं फार महत्वाचं आहे. नक्कीच तुम्ही पुढे वाटचाल करू शकता. धावसंख्या 21. निश्चितच एक चांगल्या फलंदाजाची निशाणी देखील मानली जाते की तुम्ही एक मोठा फटका खेळला की पुढच्या बॉलवर चांगला बॉल असेल तर सिंगल घ्या सन्मान देऊन. खोलवर टप्प्याचा बॉल, सुरेख डिलिव्हरी,
खूपच वेगानं हा बॉल हाताळला होता गोलंदाज आकेशनं, पूर्णपणे चकवलंय त्या ठिकाणी, बीट केलंय अरुणला काही सूर गवसताना दिसत नाही. सलामीचा फलंदाज आहे, चांगले शॉट्स त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेले नाहीत. 3 डॉट चेंडू खेळलेत, फक्त एकच धाव जोडली 4 बॉल्समध्ये आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय मल्हार किरवली संघाची धावसंख्या चांगली पाहायला मिळते, 1 बाद 21. नक्कीच आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ झाला असं म्हणूया. 2 षटक, त्यामध्ये 2 वाईड होते, परंतु जवळपास 4 डॉट खेळले. त्यापैकी अरुण एकटा 3 डॉट खेळतोय आणि फक्त एका धावेचं योगदान दिलंय. त्यानंतर आपण गणेशची चांगली फलंदाजी बघितली, ज्याने 5 चेंडूचा सामना केला, परंतु 1 डॉट खेळला, परंतु त्यांनी चांगलं कव्हरिंग केलं. आता अरुणला नक्कीच हे रिकव्हरी करावं लागणार आहे. जे तो 3 डॉट खेळलाय ना, याचं रिकव्हरी करणं फार गरजेचं आहे आपल्या संघासाठी. दुसरीकडे आपण पाहायला गेलो तर किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघ आहे, ही 2 षटकं फार महत्वाची असतील त्यांच्या दृष्टीने देखील. कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील आणि कुठेतरी मला असं वाटतं की प्रशांतला लवकरात लवकर त्यांना बाद करावं लागेल, कारण प्रशांत एक घणाघाती फलंदाजी करणारा बॅट्समन आहे. चांगली सुरुवात केली षटकारानं, आत्मविश्वास दिसतोय त्याच्या बॅटिंगमध्ये. नेक्स्ट मॅच एक मोठी मॅच असणार आहे. एका बाजूला मदन दत्तू जाधव अर्थात एमडी यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला जगन शेठ पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. अर्थातच एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा विपक्ष जानू स्पोर्ट्स इताडे. ऍब्सोल्युटली कमिंग सून हाय व्होल्टेज ड्रामा. आणि ह्या सामन्यामध्ये कर्णधारांनी सुद्धा सांगितलं जांभूळपाड्याच्या की आम्ही जास्तीत जास्त 40 धारांपर्यंत सीमित ठेवायचा प्रयत्न करू फलंदाजांना, जे गिरवलीचे फलंदाज आहेत. परंतु असं वाटतं चित्र की चांगला जम बसला प्रशांतचा, जसा आला तसा. अरुण थोडासा स्ट्रगल करतोय, परंतु आता असं वाटतं की प्रशांतला जास्त स्ट्राईक जर मिळाली तर ही धावसंख्या 40च्या पार जाऊ शकते. अजून 2 षटकं शिल्लक आहेत. निश्चितच, परंतु मोमेंटम राखणं फार महत्वाचं आहे. मोमेंटम आहे फलंदाज प्रशांतकडे, ते मोमेंटम कॅरी करावं लागणार आहे, पुढे न्यावं लागणार आहे. गोलंदाजीमध्ये बदल, जयेश आलाय गोलंदाजी करण्यासाठी. 3रं षटक सुरू होतंय. षटकातील पहिला बॉल प्रशांतसाठी. लोअर फुल टॉस, कुठेतरी द्विधा मनस्थितीत दिसला फलंदाज, बीट झालाय, मात्र विकेट किपर देखील एस्टनच्या पाठीमागे बीट बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. द्विधा मनस्थिती होती, ऑफ साईडला खेळू की ऑन साईडला खेळू. नक्कीच. आणि गोलंदाज सुद्धा द्विधा मनस्थितीत होता, कारण त्याला पण यॉट टाकायचा होता. खूप वेगाने खांद्याचा वापर केला होता. चेंडू खूप फास्टर वन ठरला असता, हा यॉर्कर जर झाला असता तर नक्कीच संभावना होती त्या ठिकाणी, परंतु जर तर त्याला महत्व नाहीये. धावसंख्या एकने पुढे सरकते, ती म्हणजे 22 ऑन द बोर्ड. हा जयचा चेंडू, सुपर डिलिव्हरी, गुड लेनचा चेंडू खाली राहतोय आणि पंचांचा बाईचा इशारा. विकेटच्या मागे एज, बॅट एज आहे त्या ठिकाणी, एज लागली, परंतु 1 धाव मिळणार आहे डिक्लेअरच्या माध्यमातून. विकेट किपरला जास्त कष्ट नाही आहेत अजय, तसं म्हणाला तर. परंतु तुम्ही त्याकडे बघू नका, तुम्ही तुमचं बेस्ट दाखवा, कारण त्यांना माहिती आहे की मागे धाव चेंडू जरी गेला तरी पण एकच धाव मिळणार आहे, परंतु तुमचं परफॉर्मन्स याच्याने ढिसाळ होऊ शकतं. याआधी आपण पाहिलं की ब्रिलियंट विकेट किपिंग पाहायला मिळाली होती मागच्या ओव्हरमध्ये, रनआउट ज्या पद्धतीने केलं गेलं फलंदाजाला, मात्र हा सरळ सोपा झेल ड्रॉप झालाय महेंद्रच्या हातातून. पुढचा बॉल, टप्प्याचा बॉल आहे. अरुण अजूनही स्ट्रगल करतोय, इनसाइड एज लागली आहे, बॅटची चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे, मात्र डिक्लेअर झोनमध्ये प्रवेश करत नाही. 2 धाव मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. फिल्डर भरपूर दुरून आला होता, डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूवर गेला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. प्रत्येक धाव ही महत्वाची आहे आणि प्रत्येक चेंडू तेवढाच महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 25 या आकड्यावर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी जयेशने केली. नक्कीच. आणि मॅक्झिमम फलंदाज इथे सरळ द विकेट फटके मारण्याचा प्रयत्न करतात, त्यांना कमी धावा मिळाल्यात का, त्याचं कारण डिक्लेअर झोन दोन्ही बाजूला आहेत, ऑफ साईडला सुद्धा आणि ऑन साईडला आहे. जो फलंदाज सरळ बॅटने ड्राईव्ह करेल त्यालाच जास्त इथे धावा वेचता येणार आहेत, हे सुद्धा तितकंच खरं आहे. आता सुद्धा सरळ द विकेट फटकामाचा प्रयत्न करतो, स्विंग केली ती बॅट, फ्लिक करायचा प्रयत्न. आता डिक्लेअर झोनमध्ये आपण डिक्लेरेशन पाहतोय 1 धावेचं. ही फलंदाजी नक्कीच कमी धावा करू शकेल. सरळ बॅटची फलंदाजी चांगल्या धावा तुम्हाला इथे उभारून देऊ शकतील आणि ती गरज आहे या ठिकाणी. जर विचार केला आपण जय मल्हार किरवली संघाचा, तर सरळ बॅटचे लॉफ्टेड ड्राईव्ह फार मस्ट आहेत. धावसंख्या 26. प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज मोठमोठे फटके खेळण्यासाठी, मात्र गोलंदाजी फार छान पाहायला मिळत आहे जयच्या माध्यमातून. जयचा हा बॉल, यावेळेस टप्प्याचा बॉल, शॉर्ट पिच बाउन्सर, आणि पंचांनी हा बॉल वाईड घोषित केलाय. अगदी योग्य निर्णय मला तरी वाटतोय, कारण फलंदाजाच्या डोक्याच्या देखील वरून बॉल निघून गेलाय, फलंदाजाच्या आवाक्या बाहेर होता, त्यामुळेच पंचांनी हा बॉल वाईड घोषित केलाय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय पंच उमेश केणी यांच्या माध्यमातून. धावसंख्या पुढे सरसावते जय मल्हार किरवली संघाची. 1 बाद 27, 3रं षटक मार्गस्थ असताना. कालच्या दिवसामध्ये सुद्धा बंटीने यूज चांगला केला होता 1 फॉर दी ओव्हरसाठी. चांगले 2 बाउन्सर हाताळले होते 2 सामन्यांमध्ये. आता लागोपाठचे 2 अति बाउन्सर हाताळतो आणि परिणामतः हा नोचा इशारा पंचांचा. काल आपण पाहिला असेल बंटी थोडासा क्लेवर गोलंदाजी करत होता अजय, आणि त्यांनी लागोपाठच्या 2 सामन्यांमध्ये छानपैकी एक चेंडू डॉट काढला होता बाउन्सरच्या माध्यमातून, जी एक संधी असते, एक चान्स असते एक टाकण्याची.
निश्चितच पहिलीच संधी वाया गेली होती. ज्या पद्धतीनं पहिलाच बाउन्सर जास्त हाईटचा होता आणि वाईट घोषित केला होता पंचांनी. वान केलं होतं गोलंदाजाला, मात्र तरी देखील पुन्हा तीच चूक केली. पुन्हा एकदा आपटी दिली बॉलला. अगदी स्वतःच्या झोनमध्ये चेंडू आपटतोय आणि त्याचं आता नुकसान भोगावं लागतंय जांभूळपाडा संघाला. पुढील बॉल फ्री हिट. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला प्रशांत, आणि प्रशांतला ठेवलंय शांत. या फ्री हिट बॉलवर अपील केलं जातंय, मात्र फ्री हिट बॉल होता. फ्री हिट बॉल होता. महेंद्र विसरला. बऱ्याचदा असं घडत असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. जेव्हापासून फ्री हिटचा नियम आलाय, विशेषतः आपल्या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये किंवा सिटी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, नो बॉलवर फलंदाज फटका मारल्यानंतर धाव घेत नसतात. जेव्हा झेल उडतो आणि फिल्डर देखील सेलिब्रेट करत असतात. आणि बऱ्याच वेळा असं तर झालंय की त्याच चेंडूवरती रनआउट सुद्धा झालेले आहेत. एक्साइटमेंटचं कारण असतं ते. धावसंख्या 28, 28 धावा. पंच देखील बऱ्याचदा विसरलेले आहेत, मी पाहिलेलं आहे. मात्र या ठिकाणी पंच विसरले नाहीत. आडव्या बॅटचा प्रहार, समोरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मिडॉनला. लॉंग ऑनचा खेळाडू बॉलवर आलाय. फक्त एक धाव घेण्याची संधी फलंदाज प्रशांतला मिळते. प्रशांतनं षटकारानं अकाउंट ओपन केलं होतं, मात्र त्यानंतरच्या 5 बॉल्समध्ये त्याने फक्त 3 धावा जोडलेल्या आहेत. म्हणजे त्याची गाडी देखील कुठेतरी आता रिव्हर्स गिअरमध्ये गेली. संघाची एकूण धावसंख्या 29, 29 धावा, 1 गडी बाद. नक्कीच पूर्णपणे डगआउट मधून शेट होऊन आला होता प्रशांत. आल्याला षटकार लगावला आणि पूर्णपणे लक्ष प्रेक्षकांचं वेधून घेतलं होतं, लक्ष ओढून घेतलं होतं. पण त्यानंतर काय झालं काय माहिती नाहीये. अरुणच्या सोबतीला प्रशांत सुद्धा डॉट खेळायला लागला आणि असं म्हणतात ना की संगतीने बऱ्याच काय गोष्टी घडतात. तर प्रशांतने षटकाराने सुरुवात जरी केली, त्यानंतर 2 डॉट आणि 3 सिंगल प्राप्त केली. अशा प्रकारे धावसंख्या खाली सरकते, डिसेंडिंग ऑर्डरला येते. पहिल्या षटकामध्ये 12, त्यानंतर 9 आणि तिसऱ्या षटकामध्ये 8. म्हणजे हा धावफलक कुठे खाली उतरताना दिसतोय. असं आता नक्की असं वाटतं की जांभूळपाडा ज्या कर्णधाराने जे सांगितलं की आम्ही 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, ते इथे खरं ठरतंय काय काय असं वाटू लागलंय. फिल्डिंग सजून घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 29 धावा. येस, पण छान बॅटल चालू आहे. गोलंदाज देखील पुरेपूर प्रयत्न करतायत फलंदाजांना थांबवण्यासाठी आणि काही अंशी त्यांना यश देखील प्राप्त झालंय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की प्रतिषटक डिसेंडिंग ऑर्डरमध्ये धावा येत आहेत. कुठेतरी गोलंदाजांचं थोडंसं वर्चस्व मागच्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाले. मात्र एक जमेची बाजू आपण किरवली टीमसाठी पाहिली तर फक्त एकच फलंदाज बाद झालाय. नक्कीच खूप छानपैकी त्यानंतर जे 2 षटकं हाताळली गेली. पहिल्या षटकामध्ये आपण बरेचसे ओव्हरपिच बघितले आणि ज्याला हाफ व्हॉलीने क्रिएट करून चांगले फटके सुद्धा बघितले. त्यानंतर चांगला कानमंत दिला कर्णधाराने आणि गोलंदाजाने त्यांना साईशी गोलंदाजी केली. विशेषतः आकेशने छानपैकी कमबॅक करून दाखवलं आणि नंतर त्याच्या पावलाती पाऊल ठेवून जयेशने सुद्धा सुंदर कामगिरी केली. आता 4थ्या षटकामध्ये सुमित असणार आहे. त्याचा परफॉर्मन्स नक्की आपल्याला बघायला आवडेल, कारण 1 विकेट डाऊन आहे. अरुण सज्ज आहे, प्रशांत सज्ज आहे मैदानामध्ये हा धावांचा अलग वाढवण्यासाठी. दोन्ही गावांमध्ये क्रिकेटचे भरपूर क्रिकेट वेडे आहेत, चाहते आहेत. त्यामुळे 3-3 संघ एकाच गावातून आपल्याला खेळताना दिसत आहेत. किरवलीकडून देखील 3 संघ आणि जांभूळपाडाकडून देखील 3 संघ या स्पर्धेमध्ये. पुढील सामन्याच्या टॉससाठी यायचं आहे. एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाचा संघनायक, त्याचप्रमाणे जानू स्पोर्ट्स इताडे संघाचा संघनायक. त्वरित यायचा आपण टॉस बॉक्समध्ये. नवीन षटकाला प्रारंभ करतोय गोलंदाज सुमित. भरपूर युवा खेळाडू तुम्हाला दिसत आहेत किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा टीमकडे. एक्सपिरियन्स खेळाडू आपण पाहिले तर श्रीधर पारदी आहे, त्याचप्रमाणे महेंद्र पारदी आणि गुरुनाथ पारदी हे 3 खेळाडू चांगले अनुभवी आहेत. राऊंड द विकेटचा मारा पाहायचा आहे, बॅटला लागलाय की नाही. बॉल नाही, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंचांनी निर्णय परत घेतलाय. बॅट लागली, एज लागली होती. फुलटॉस बॉलचा फायदा उचलता आला नाही प्रशांतला. स्ट्राईक आता मात्र रोटेट होताना दिसते. धावसंख्या पुढे जाते, 1 बाद 30. असं वाटतं की काहीतरी दबकून खेळतात, स्ट्रगल करतात, संघर्ष करतात. चेंडू तर आता नक्कीच खराब मिळाला होता, परंतु नीटचा पोझिशनमध्ये फलंदाज आला नव्हता. त्या कारणाने बॅट आणि चेंडूचा नीटचा मिडलिंग झाला नाही, संपर्क झाला नाहीये. आणि आता ही गरज आहे फटकेबाजीची, कारण शेवटचं षटक सुरू आहे. फक्त 5 चेंडू पर्याप्त आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे किरवली संघाची ती म्हणजे 30 वर. 30 ऑन द बोर्ड. हा कोलट टप्प्याचा सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता आणि त्याला ऑन साईडला ड्राईव्ह केलंय. मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. डीप विकेटला चौकार मिळतोय, नशिबाचा चौकार. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वरदी. नक्कीच गोलंदाजाचं दुर्दैव म्हणता येईल की चेंडू खूप सुरेख हाताळला होता. फटका सुद्धा लोक बॅटने चांगला क्रिएट केला होता फलंदाजाने, परंतु त्या ठिकाणी मिस फिल्डिंगचं कारण ठरलं की चौकार मिळाला आणि एक उत्तेजना निर्माण झाली, संजीवनी प्राप्त झाली जय मला किरवली संघामध्ये. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 34 वर. 34 ऑन द बोर्ड. अजून 4 चेंडू पर्याप्त आहेत हा धावफलक पुढे नेण्यासाठी. 40च्या पार जावं लागेल आणि कर्णधारांनी जे व्यक्त केलं होतं जांभूळपाड्याच्या, त्यावरती कुठेतरी प्रेशर टाकावं लागेल. पण तो नाही, कमबॅक करतोय गोलंदाज छानपैकी. सुमितला दाद दिली पाहिजे.
खरं तर या संपूर्ण इनिंग्समध्ये जास्तीत जास्त स्ट्रगल करताना दिसलाय अरुण बजागे. चेंडूच्या मेरिटवर जास्त त्याने बॅटिंग केली नाही. मागचा बॉल थोडासा स्लोअर होता आणि चुकीच्या लाईनवर देखील बॅट फिरवताना पाहिला आपण बॅट्समनला. चेंडूचा वेग समजून घेतला नाही. खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ साइडला 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये दिसत आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेट. फुलटॉस बॉल आहे. यावेळेस गॅप शोधलाय. चांगला फटका. 1 बाउन्स आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. खरी किरीटा परी किरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गवला तारा तिमिर सुमित प्रेशर घेतोय. शेवटच्या षटकामध्ये 2 चौकार आले, 4 चेंडू टाकलेत, 1 डॉट छानपैकी काढलं. परंतु या ठिकाणी अरुणने कमबॅक केलाय म्हणू शकतो फलंदाज, जो 4 डॉट खेळतोय परंतु 2 चौकार खेचले त्यांनी या लागोपाठच्या 3 चेंडूंच्या दरम्यान. नक्कीच त्याला आता सूर गवसलाय. आता सुद्धा चांगला फटका, एक चपराक शॉट म्हणू शकतो आपण. बॅटच्या टोला लागला, चेंडू ट्रॅव्हल झाला काऊ कोणाच्या वरून. व्हॉट अ शॉट. करता शिवाजी राजा गवला तारा तिमिर हरा करता शिवाजी राजा. खूप लांबून खेळलेला अजय, खूप लांबून खेळलेला. बॅटच्या अक्षरच्या पुढच्या टोकाला लागला आणि काय मिडल झालं बॅटचं. जबरदस्त टायमिंग छान होतं. निश्चितच जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं आणि सुसाट वेगाने चेंडू निघून गेलाय काव कॉर्नरच्या वरून. जणू काय प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची गाडी प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून पकडली आहे फलंदाजानं. एवढा लांबून हा फटका मारला 6 धावांसाठी. अगदी योग्य क्षणी मोठमोठे फटके येत आहेत अरुणच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग आता मात्र पाहायला मिळते. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस. हा बॉल चांगला. निर्धाव चेंडूची सांगता आणि इनिंगची देखील समाप्ती होते. तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय जय मल्हार किरवली संघाच्या माध्यमातून 44 धावा, एकच गडी गमावला. चांगली धावसंख्या उभी केली. 40+ धावसंख्या निश्चितच एक जबरदस्त स्कोर आहे या खेळपट्टीवर, या ग्राउंडवर. आणि निश्चितच एक चांगलं बॅटल तुम्हाला येणाऱ्या 4 षटकांमध्ये देखील पाहायला मिळेल. तर 45 धावांचं टार्गेट आहे किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा टीम समोर. आपण जाऊया लगेच पुढील सामन्याच्या टॉसकडे. दुसऱ्या फेरीतील आजचा हा पहिला सामना असेल एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा विरुद्ध जानू स्पोर्ट्स इताडे. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय भगवान पाटील साहेब तसेच एमडी यांचे मोठे बंधू सन्माननीय शशिकांत जाधव यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या उपस्थितीत पुढील सामन्याची नाणेफेक करण्यात येईल. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सुपर संडे मध्ये. ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन प्रस्तुत चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 तुम्ही पाहत आहात आणि ही महत्वाची लढत याची नाणेफेक आम्ही करत आहोत. एका बाजूला चॅम्पियन्स ट्रॉफी 2020 आणि दुसऱ्या बाजूला ओम साई आमने लोणार असं हे स्पेशल टॉस कॉइन आहे. माननीय श्री भगवान पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. कॉल देत आहेत महेश एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीमच्या माध्यमातून. चॅम्पियन्स ट्रॉफी असा कॉल आहे. जशी मागणी तसा पुरवठा. टॉस जिंकलाय एमडी आमनेपाडा टीमच्या कॅप्टननं. पाहुण्यांना विनंती करतोय आपण बसून घ्या. टॉस विनिंग कॅप्टनला आपण पारितोषिक देतोय. आपण नंतर देणार आहोत परंतु थोडी चर्चा कॅप्टनची. महेश, किती महत्वाची मॅच आहे तुमच्यासाठी? खूपच महत्वाची आहे. समोरचा संघ सुद्धा चांगला आहे. सकाळच्या मॅच मध्ये जी कामगिरी संघाने केली आहे एकूणच काय अनुभव आला तुम्हाला? खूपच अनुभव आला. म्हणजे आता फिल्डिंग मध्ये थोडासा अजून फेरबदल करावा लागेल. येस, तुमच्यासाठी पारितोषिक आहे टॉस विनिंग कॅप्टनला या ठिकाणी आपण शालूबाई दत्तू जाधव यांच्या स्मरणार्थ एमडी यांच्या सौजन्याने हे सन्मान चिन्ह देतोय. थँक्यू. पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर जावं. टॉस तुम्ही जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करणार आहात. प्रत्येकी 4 षटकांची ही लढत असणार आहे. पहिला सामना तुम्ही 3-3 षटकांचा खेळलेत. आता थोडंसं गेम प्लॅन चेंज करावं लागणार आहे. तर काही संघामध्ये काही बदल करणार आहात का?
नाही अजून तर बदल नाही आहे, बघू आता. मच आपल्याला हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. विशाल, तुमचा काय अनुभव राहिला? पहिली स्पर्धा या हंगामातील आणि पहिलाच सामना तुम्ही जिंकला. खूप चांगलं वाटलं. पहिली टुर्नामेंट होती, निदान 8 महिन्यानंतर खेळलो आम्ही, पण चांगलं वाटलं आणि टुर्नामेंट मस्त गेलेली आहे. ग्राउंड संडेला काय नव्हता, पण नेक्स्ट संडेपर्यंत पूर्ण क्लीन करून टाकला. म्हणजे खूप चांगलं आयोजन आहे. नुकतंच अथक परिश्रम घेतलेले आहेत ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनने. प्रथम बॅटिंग करायची आहे. एखादं पर्टिक्युलर स्कोर तुमच्या डोक्यामध्ये? 40+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. 40+. संघामध्ये काही चेंजेस? नाही, चेंजेस नाही. आणि मला एक सांगायचं आहे, म्हणजे आमचा मित्र बोलू शकता, आमचा कॉमेंटेटर सूरज म्हणून, आणि ही मॅच जिंकू की हारो पण आम्ही त्यांच्या टिकलो. निश्चितच ही देखील आपण त्यांनाच डेडिकेट केलेली आहे. आमच्या देखील ते अतिशय जवळचे मित्र होते. आम्ही त्यांना मिस करतोय. मिस यू सूरज पाटील. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. विशाल, तर टॉस झाले सामन्याचा. टॉस मधून समाचार असा आहे की एमडी स्पोर्ट्स टॉस जिंकले आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टू कमेंट्री बॉक्स. येस, थँक्यू अजय. आपण पाहिलं टॉस झाला पुढच्या सामन्यासाठी एमडी वर्सेस जानू स्पोर्ट्स इताडे, आणि इताड्याच्या कर्णधाराने छानपैकी मनोगत व्यक्त केलं आणि सूरजच्यासाठी आम्ही हा सामना खेळतो, त्याला डेडिकेट करतोय. ही छान संकल्पना त्याच्या मनातून आपल्याला इथे ऐकायला मिळाली. नक्कीच आम्ही सुद्धा सूरजला खूप मिस करतोय. मिस यू अवर डिअर सूरज पाटील. नक्कीच स्वर्गलोकी त्याला पुढचं आयुष्य नक्की सुखाचं लाभो. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. सर्वच खेळाडूंना ही सूचना आहे, विनंती आहे. जास्त वेळ दौडू नका. आपल्याकडे फारसा वेळ नाहीये. आज शेवटचा दिवस आहे. यस, सूरज पाटील यांचा उल्लेख आपण अधूनमधून करत आहोत आणि नेहमीच त्यांच्या ज्या आठवणी आहेत सदैव आपल्या काळजात राहतीलच. काल देखील योगेशनं आणि मी उल्लेख केला होता की या स्पर्धेमध्ये सर्व काही आहे, फक्त तीच एक आपल्याला कमी जाणवते की सूरज पाटील आपल्यामध्ये नाही आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच आपण फील करतोय सूरजला कॉमेंट्री बॉक्समध्ये. मी सुद्धा काल उल्लेख केला होता की मी फील करतो सूरजला की आपल्या बाजूलाच आहे सूरज. या कणाकणामध्ये सूरज आहे, या आसमंतात आहे आणि तो राहणारच सदैव. अमर आहे सूरज आपल्या नजरेमध्ये. तर जितेश आणि गुरुनाथ अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाची जोडी. लक्ष त्यांना आहे 45 धावांचं. 11.25च्या सरासरीने या लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. जांभूळपाड्याचा हा संघ, कालच्या दिवसात सुद्धा एक संघ जांभूळपाड्याचा सुरेश पारधीचा होता, जांभूळपाडा ए म्हणून. श्रीराम स्पोर्ट्स आणि हा किरण स्पोर्ट्स, दोन हात करणारे किरोली संघाविरुद्ध एक इनिंग झाली आहे आणि छानपैकी धावसंख्या रचली आहे. जय मल्हारने. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आमच्या एमडिंगच्या वतीने आणि ओमसाई क्रिकेट लोणार असोसिएशनच्या वतीने दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. पहिला चेंडू हुक केलाय, हॉट शॉट बॅकवर्ड रिजन मध्ये, षटकार पॅरल स्ट्रोक. गजब की शुरुआत करते हुए बल्लेबाज. पहली गेंद शॉर्ट ऑफ लेन मिली, ज्यादा ऊपर उठी नहीं थी. मनीष की ये गेंद थी और क्या जबरदस्त प्रहार किया पहली गेंद पर. स्क्वेयर ऑफ द विकेट ऑन साइड में फ्लैट 6 देखने को मिला. पहली गेंद पर छक्का. अगदी अर्ली पोझिशन मध्ये आला फलंदाज त्या ठिकाणी जितेश. आता सुद्धा त्याच ठिकाणी स्विंग करतोय. एबीडी स्टाईलने फटका मारायचा होता. जितेशला चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 2 3 4 टप्प्याने, परंतु अगदी कडेला अडवला जातोय. चौकाराच्या जवळ अडवला गेला. पंच नक्कीच सांगतील, त्या ठिकाणी चेकआउट करतील. त्या दरम्यान 3 धावा इथे धावून काढलेत, पळून काढलेत. जीवाच्या आकांताने धावतायत कारण लक्ष आहे 50 धावांचं. जांभूळपाड्याचा संघ आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ह्या 2 चेंडूंमध्येच 9 वरती. चांगला स्टार्ट देतात त्या ठिकाणी दोन्ही जितेश आणि गुरुनाथ. जणू काय असं वाटतं की गोलंदाजांचा अभ्यास करूनच फलंदाजी होते. पूर्णपणे पोझिशनमध्ये छानपैकी येतात, जागा बनवत आहेत आणि क्रीजचा वापर करतो विशेषतः जितेश मैदानामध्ये. सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करनी पड़ेगी मनीष को. इसी तरह से बॉलिंग होती रही तो शायद और भी बड़े बड़े शॉट्स देखने को मिल सकते हैं. कहीं ना कहीं अपने इरादे स्पष्ट कर दिए हैं बैट्समैन जितेश ने, जिस तरह से आक्रामक शुरुआत की है. अगली गेंद सामना करते हुए गुरुनाथ. और फुल टॉस गेंद, फायदा नहीं उठा पाए. हल्का सा प्रश्न अंपायर से पूछा गया क्योंकि गेंद जो है वो बल्ले पर नहीं लगी थी, लेकिन कहीं ना कहीं ऑफ स्टंप के बाहर खेल रहे थे बल्लेबाज, जिस वजह से एलबीडब्ल्यू का कोई सवाल उत्पन्न नहीं हो रहा था. लेग बाय के जरिए एक रन. स्कोर डबल फिगर्स में पहुंचता हुआ किरण स्पोर्ट्स जांभूळपाडा टीम का 10 रन बिना किसी नुकसान के. फिल्डिंग जमावट आपण पाहूया. ऑन साईडला मिड विकेट दिलेलं आहे, डीप मध्ये आहे. तसेच एक लॉंग ऑन दिलेलं आहे ऑन साईडला आणि एक शॉर्ट मिड विकेट आहे. एक वाईडिस मिड ऑन दिलाय. ऑफ साईडचं क्षेत्ररक्षण बघूया आपण. एक कव्हर पॉईंट आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ दिलाय. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलंय.
गोलंदाजाने पुढे सरसावून फटका मारत होता, परंतु आधीच शफलिंग ओळखलं फलंदाजाचा आणि गोलंदाजाने टप्पा थोडासा पुढे नियंत्रित केला, खोलट टप्प्याचा मारा करण्याचा प्रयत्न केला, तो सक्सेस सुद्धा होतोय त्या ठिकाणी. आपण बॅट ड्रिल केली बघितली फलंदाजाने, कारण त्याच्याकडून फटका मिस झाला गुरुनाथकडून. धावसंख्या आहे या ठिकाणी स्थिर, म्हणजे ती दुहेऱ्या आकड्यामध्ये 10 धावा. लक्ष्य प्रतिषटक 11.25 धावांचं जवळपास लक्ष्याप्रमाणेच पाठलाग सुरू आहे, कारण विकेट साधून पतन होत नाही आणि इथे गरज आहे ती म्हणजे किरोली संघाला विकेटची प्राप्त करायची. मनीष अगली गेंद लेकर, ओ शॉर्ट पिच गेंद, फायदा ज्यादा नहीं उठा पाए बल्लेबाज, ऊपरी किनारा लगा बल्ले का, डिक्लेयर जोन में चली गई. अच्छा मौका था, पुल करने की कोशिश जरूर की लेकिन मिडल नहीं कर पाए. और इस तरह की शॉर्ट पिच गेंदबाजी आपको मिलती है, इस तरह की शॉर्ट पिच गेंदें मिलती है तो चौके छक्के लगाना थोड़ा सा आसान हो सकता है. पहले ही एक सिक्सर हम देख चुके हैं. कहीं ना कहीं ज्यादा उछाल की अपेक्षा गेंदबाज को है, लेकिन उतना ज्यादा उछाल देखने को नहीं मिला अभी तक मनीष की गेंदों में. हालांकि अच्छी रफ्तार है उनके पास. नक्कीच थोडंसं मिस टायमिंग झाला, शॉट थोडंसं लेट खेळले फलंदाज त्या ठिकाणी जितेश. आता चांगला फटका पाहतोय, पण तो इलिव्हेशन नाहीये, डाऊन दी बॉल लॉंग ऑफ पोहोचतोय आणि त्या ठिकाणी झेल सोडलाय, कारण जजमेंट चुकतंय. खूप वेगाने आला, चेंडूकडे नजर नीटसी नव्हती. टायमिंग सुद्धा झेलचं एक अचूक असावं, त्या टायमिंगनीच झेल पकडला पाहिजे, त्या टायमिंगनीच तुम्ही हात फैलावले पाहिजेत, पण तिथे मिस टायमिंग झालं आणि परिणामता बघितला. आपण झेल सोडला की मॅच सोडली अशी म्हणायची वेळ आली. धावसंख्या पहिल्या षटक सुद्धा समाप्त झाली, जाऊन पोहोचली या जीवनदानाने 12 वरती. प्रशांत के हाथ से ये कैच छूटा है. काफी ज्यादा तेज गति से अंदर की तरफ भागे थे, इतना ज्यादा तेज गति से शायद ही दौड़ने की आवश्यकता थी. ज्यादा तेज गति से आए, उस वजह से हथेलियों में गेंद को रख नहीं पाए और एक मौका मिला है यहाँ पर बैट्समैन जितेश को. खतरनाक साबित हो सकता है ये कैच छूटना किरौली टीम के लिए. स्कोर 12 रन. टीम मीटिंग ज्यादा देर के लिए नहीं लेनी है किरौली टीम, प्लीज इस बात का ख्याल रखे. बचे हुए 3 ओवर्स में 33 रनों की आवश्यकता है. ये मैच रोमांचक होगा ऐसे लग रहा है. नक्कीच अजय तसं वाटतंय, परंतु मी विनंती करतोय कर्णधाराला, फिल्डिंग करणाऱ्या किरोली संघाला, की आपण प्रत्येक चेंडूमध्ये इतकी गॅप घेऊ नका आणि टीम मीटिंग लगेच करू नका. अजून सामना त्या क्रुशियल मोमेंटला पोहोचला नाहीये. आता कुठे सुरुवात झाली आहे पाठलागाला, आता कुठे एक षटक समाप्त झालंय, अजून 3 षटक आहेत तुमच्याकडे आणि आमच्याकडे वेळ कमी आहे. हे फार महत्वाचं आहे, आम्हाला कॉपरेट करा अशी आमची विनंती आपल्याला. धावसंख्या 12, लक्ष्य 45 धावांचं. अजून चेंडू शिल्लक आहेत 18. आपण पाहू शकता चमचमीत बाईक, विवेक पाटील स्पॉन्सर्ड आणि सायकल आहे षटकारांसाठी. महेंद्रजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेली स्क्रीनवरती त्यासाठी जी झुंज सुरू आहे गेली 4 दिवस, कोण बनेगा चॅम्पियन आणि कोण घेईल ही बाईक, कोण याची ड्रायव्हिंग करेल, कोण स्वार होईल बाईकवरती, ते त्याचं उत्तर आपण संध्याकाळी पाहणार आहोत. या ठिकाणी समीकरण बघूया. 18 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती आतापर्यंत 33 धावांची अजून गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. काफी समय खर्च किया जा रहा है, समय बर्बाद किया जा रहा है किरौली टीम द्वारा. किरौली टीम के कैप्टन ध्यान में रखिए कि आपको पेनल्टी भी लग सकती है. कौन चलाएगा बाइक, कौन चलाएगा साइकिल. बढ़िया गेंद राउंड द विकेट से यॉर्कर, पहली गेंद लक्ष्य पर, लेकिन अच्छी तरह से खेला उसको. 1 रन ड्राइव किया था वाइड मिड ऑन की दिशा में बैट्समैन ने. गुरुनाथ को यह सिंगल मिला है. स्कोर बढ़ता हुआ 13 रन. अच्छी नींव रखते हुए दोनों भी सलामी बल्लेबाज. नक्कीच मजबूत स्थितीमध्ये जितेश आणि गुरुनाथ पूर्णपणे समजदारीचं क्रिकेट खेळतोय. एखादा फटका चांगला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर चांगले सुरक्षित फटके सुद्धा खेळताना पाहतोय आपण. जो चेंडू चांगला असतो त्याला चांगला मान देतात, सन्मान देत आहेत. धावसंख्या हळूहळू पुढे सरकवतायत, 13 पर्यंत जाऊन पोहोचली आहे आणि हीच गरज होती जांभूळपाडा संघाकडून, कारण विकेट्स तुम्ही इथे राखून ठेवणं खेळणं फार महत्वाचं आहे. विकेट आपल्या हातात असलं की आपण शेवटच्या क्षणाला आपण नक्कीच आतिषबाजी करू शकतो, रिस्क घेऊ शकतो. या ठिकाणी खराब चेंडू परंतु नीटचं मारता आला नाहीये. लाऊड अपील केली जाते, चेंडू लेग स्टिकला सोडून जाणारा होता, फुल टॉस होता आणि मुन्ना पठाण सर सुद्धा डोक्यावरती हात मारून सांगतात की व्हाट वाय मेकिंग सच अ लाऊड, इतका आवाज का करता. आणि मध्ये सुद्धा येत आहेत. फलंदाज दिसलं पाहिजे आणि गोलंदाजाचा स्टान्स नक्कीच तुम्ही मिडलला जाऊ नका. तुम्ही जेव्हा रिलीज ऑफ द डिलिव्हरी करता त्यावेळेला तुम्ही स्वतःला आवडणं फार महत्वाचं आहे. ते डिस्टर्बन्स नको पंचांना. तेच कारण ठरलं या ठिकाणी की त्यांना नीटचं अपीलचं या ठिकाणी उत्तर देता आलं नाहीये. बिल्कुल, कि कहीं ना कहीं अंपायर भी ब्लाइंड स्पॉट पर चले गए. गेंदबाज की ही गलती थी. राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं शुभम की. एक और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. एक अलग ही तरीका है उनका गेंदबाजी करने का, अलग शैली है. बॉलिंग एक्शन भी आप देख रहे हैं कि किस तरह का है उनका. बहुत ऊपर से हाथ आता है और पूरी तरह से गोल घूमता है उनका हाथ कंधे के करीब. डॉट गेंद की समाप्ति हुई है. स्कोर 14 पर रुका हुआ है. अभी भी 31 रनों की आवश्यकता. 45 रनों का पीछा किया जा रहा है किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम द्वारा. गुरुनाथ को कहीं ना कहीं हाथ खोलने होंगे. कोशिश तो हो रही है उनकी, लेकिन अभी तक कोई बड़ा शॉट उनके बैट से नहीं निकला है.
लोअर फुल टॉस सामने ड्राइव किया है मिड ऑफ की दिशा में, अच्छा प्रयास फील्डर का, बढ़िया फील्डिंग, केवल 1 रन। आणि बऱ्याच वेळा अजय असं असतं की जेव्हा पंचांच्या राईट साईडनी गोलंदाजी होत असते राऊंड द विकेट किंवा लेफ्ट हँड ऑफ द विकेट, त्यावेळेला डोकेदुखी ठरत असते, ब्लाइंड स्पॉटला समोर गोलंदाज येत असतो आणि त्याच कारणाने नक्कीच लेग बिफोर विकेट किंवा कॉट बँडच्या विकेटला नीटचं अपीलला एक्सेप्ट करता येत नाहीये. तशा बाधा येत असतात क्रिकेटमध्ये आणि ती डोकेदुखीच नक्कीच असते. धावसंख्या 15. 2 महानुभावों का यहाँ पर शुभागमन होता हुआ, सम्मानीय संतोष जाधव साहब, आपका हार्दिक स्वागत। गेंद हवा में लेकिन मिड विकेट को क्लियर किया, डीप में फील्डर मौजूद है वहां पर, अच्छा क्षेत्र रक्षण ऋतिक का, सिर्फ 1 ही रन। सम्मानीय अशोक मनपेकर साहब का भी शुभ आगमन हुआ है, आमने के बहुत ही फेमस बिजनेसमैन है, आपका बहुत बहुत स्वागत। और तंटा मुक्ति समिति के अध्यक्ष भी है सम्मानीय अशोक मनपेकर साहब। नक्कीच साहेबांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना जय मल्हार किरवली वर्सेस किरण स्पोर्ट जांभूळपाडा असा सुरू आहे. किरवली संघाने 44 धावा उभ्या केल्या 4 षटकांमध्ये आणि 5 षटकांमध्ये जांभूळपाडा संघापुढे आव्हाने 50 धावांचं. जांभूळपाडा 4 षटकांमध्ये आणि या ठिकाणी जांभूळपाडा पाठलाग करते. दुसरं षटक सुरू आहे. 16 धावा झाल्यात. फुल टॉसची पर्वणी होती, एलिव्हेशन नाहीये, बॅक साईडला जातोय, रिव्हर्स मध्ये सुरेख झेल टिपतोय, फॅन्टॅस्टिक कॅच, परंतु त्या ठिकाणी नोचा इशारा पंचांचा. बॅड लक हिअर फॉर द टीम ऑफ किरवली. नक्कीच दुर्दैव म्हणावं लागेल. बऱ्याच काळानंतर जे विकेटसाठी पूर्णपणे तरसलेले आहेत त्यांना विकेटची प्राप्ती झाली पण होती, परंतु बघा एक दुर्दैव आहे की त्याने 9 चेंडू इथं घोषित झाला आणि परिणामतः गुरुनाथ तिथे बचावला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या झाली 18 यस 18 रन ऑन द बोर्ड। काफी दबाव बनाया शुभम ने बल्लेबाजों पर, लेकिन गलती की, एक गलती और गेम पलटी हो सकता है। ये 4-4 ओवर का मैच है। अगली गेंद फ्री हिट, और फ्री हिट का लाभ उठाया बल्लेबाज ने, स्विंग कर दिया है, लेकिन डिक्लेयर जोन में। अच्छा स्ट्रोक जरूर खेला था जितेश ने, लेकिन और थोड़ा सामने खेलने की आवश्यकता थी। डिक्लेयर जोन में खेल बैठे, केवल 1 रन, और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ। किरण स्पोर्ट्स जामुलपाड़ा टीम का स्कोर अब 19 रन बिना किसी नुकसान के। बचे हुए 2 ओवर्स में 26 रन चाहिए। एक प्लस पॉइंट हम देख रहे हैं कि एक भी विकेट नहीं गिरा है, उसका फायदा उठाना होगा आने वाले ओवर्स में। खासतौर पर तीसरे ओवर में ज्यादा से ज्यादा रन जोड़ने का प्रयास करना होगा, और जोड़ने भी होंगे तभी जाकर मैच जीता जा सकता है, नहीं तो फिर आखिरी ओवर में यदि 15 से ज्यादा रन बच गए तो बहुत मुश्किल होगा। नक्कीच, परंतु दुसरा विचार असा जर केला की गोलंदाजी चांगली होऊ लागली दुसऱ्या षटकापासून, जे शुभमने हाताळली. 2 डॉट बघितले पण या षटकामध्ये 4 एकेरी धावा बघितला, 1 नो होता चेंडू आणि झेल सुद्धा उडावला होता. ही महत्वाची गोष्ट आपण स्क्रीनवरती पाहू शकता. अशोकजी मनपेरे साहेब आणि नुकतेच आगमन झालेले संतोषजी जाधव साहेब आपण यांना स्क्रीनवरती पाहू शकता. आणि अजून पाहुणे आपण पाहतोय सोबतीला त्यांच्या भगवानजी पाटील आहेत इताडे गावचे, श्यामजी पारधी साहेब आमचे सर्वांचे लाडके परम मित्र कुक्षे गावचे माजी सरपंच आणि इतर मान्यवर छानपैकी एसके टुर्नामेंट कव्हरिंग करतायत. सर्व ग्राउंड पाहतायत, खेळाडूंना कव्हर केले जाते, प्रेक्षकांना केले जाते आणि विशेषतः आमचे मोलाचे सहकार्य असलेले पाहुण्यांना सुद्धा स्पेशली चांगल्या पद्धतीने कव्हरिंग केले जाते एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. तर चला मैदानामध्ये 2 षटकं झाली, समीकरण बदललंय. 45 धावांचं लक्ष्य होतं, धावसंख्या झाली आहे 19. अजून 26 धावांची गरज 2 षटकांमध्ये. 12 चेंडूमध्ये पहिला चेंडू घणाघाती प्रार वॉटर स्ट्रोक्स स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिलाय. षटकार पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची, येल जायली पाटीची, आई येल जायली पाटीची। एक तरह से तोहफा था यह बल्लेबाज जितेश के लिए, हाफ ट्रैकर थी और ज्यादा गति भी नहीं, बहुत ही शानदार तरीके से गेंद को पुल किया और मैदान के बाहर गेंद को गुल किया 6 रनों के लिए। स्कोर 25 पर पहुंच चुका है। अब 11 गेंदों में 21 रनों की आवश्यकता है। कहीं ना कहीं अब दबाव रहेगा गेंदबाज नीलेश पर। यह अक्सर देखा जाता है कि पहली गेंद पर यदि ओवर में बड़ा शॉट लगता है तो पूरे ओवर में गेंदबाज दबाव में नजर आता है। आणि क्रुशियल मोमेंटला अशा प्रकारची गोलंदाजी तुम्ही करूच शकत नाही. हाफ ट्रॅकर, शॉर्ट अप, गुड लाईनचे चेंडू करूच शकत नाही, कारण दोन्ही पण फुलांची नजर बसली आहे. हे महत्वाचं. असूच चांगला फटका सेम त्या दिशेला, परंतु उंच उंच जातोय आणि लांब लांब सुद्धा पडतोय. अजून एक घणाघाती षटकार. तीसरा सिक्सर निकलता हुआ जितेश के बल्ले से और अपनी टीम को जीत की तरफ लेकर जा रहे हैं जितेश। शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल करते हैं और खास तौर पर हमने देखा है कि ऑन साइड को फेवर कर रहे हैं। स्क्वेयर ऑफ द विकेट, मिड विकेट से लेकर स्क्वेयर लेग का जो इलाका है उनका यह प्रिय इलाका है।
पण त्याच्यासाठी पण पोझिशन मध्ये तो क्रीजचा विशेषतः वापर करतो फलंदाज त्या ठिकाणी जितेश, ज्यांनी पहिल्या चेंडूपासून जे आक्रमण सुरू केलं तर अजूनपर्यंत कायम ठेवलंय. कारण त्याच्या खेळीमध्ये 3 षटकार आहेत, 2 डॉट आहेत, 3 एकरी धावा आहेत आणि एका ठिकाणी ट्रिपल सुद्धा घेतलं होतं. पूर्णपणे नजर बसली आणि आता मला असं वाटतं की विकेटचं पतन होणं कठीण झालंय, सामना जवळ येऊ लागलाय जांभूळ पडायचे असं वाटतंय. परंतु या ठिकाणी नितांत गरज आहे किरोली संघाला एकाच्या विकेटची प्राप्ती करण्याची, कारण ब्रेक तो फार महत्वाचा ठरेल. खासतौर पर जितेश का विकेट 10 गेंदे 15 रन. ये भी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी लेकिन इस बार ज़्यादा घूम गए और मिडल नहीं कर पाए थे. फाइन लेग की दिशा में खेला डिक्लेयर जोन में. स्कोर आगे बढ़ता हुआ इस 1 रन के साथ 32 रन बिना किसी नुकसान के. 25 पर बैटिंग कर रहे जितेश. गुरनाथ ने हालांकि ज़्यादा बड़े शॉट्स नहीं लगाए हैं, 6 गेंदों का सामना किया है, सिर्फ 4 सिंगल्स उनके बल्ले से आए हैं. तो अब कहीं ना कहीं हो सकता है कि गुरनाथ भी अटैक करे. और गुरनाथ तो बहुत अनुभवी खिलाड़ी है. ये भी एक ऐसे बल्लेबाज है जो एक बार शुरू हो जाए तो फिर उनको रोकना बहुत मुश्किल साबित हो सकता है. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे की मॅक्झिमम जी गोलंदाजी झाली ती लेग स्टिकच्या जवळच झाली, ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू नियंत्रित होत नाहीये. आणि ह्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये त्यातल्या धावांची आता नितांत गरज आहे. 2 फलंदाजी नजर बसते, अशा वेळेला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं गरजेचं आहे. फलंदाजाला प्रवृत्त केलं पाहिजे, चुकीचे फटके मारण्यासाठी अशा प्रकारे प्रवृत्त केलं पाहिजे. चेंडू हवेत आहे, झेलबाद. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची नाही. थोड़ी सी लोअर फुल टॉस किस्म की ये गेंद थी. हालांकि थी तो फुल टॉस ही, लेकिन मिडल नहीं कर पाए. ऑन साइड में खेलना चाह रहे थे, थोड़ी सामने चली गई. और बहुत अच्छा कैच मनीष द्वारा. ये आसान कैच नहीं था क्योंकि अपनी बाई तरफ काफी दूरी उनको तय करनी पड़ी थी, लेकिन बहुत ही शानदार कैच समाप्त किया मनीष ने. तो इस तरह से पहले विकेट का पतन हुआ है. 4 रन बनाकर गुरनाथ पारदी पेवेलियन में लौटते हुए. टीम का स्कोर हुआ है 32 रन. अभी भी 13 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. 8 गेंदें शेष है. मैच रोमांचक स्थिति में है, लेकिन सबसे बड़ा खतरा किरवली टीम के लिए बल्लेबाज जितेश है. नए बैट्समैन एक और अनुभवी खिलाड़ी बीच मैदान में महेंद्र पारदी. नक्कीच मेन अडथळा जो दिसतो तो जितेशचा दिसतो, ज्याची छानपैकी नजर बसली. चेंडू आधीचा चेंडू स्लोअर वन होता, स्लोअर फुलटाच होता आणि गुरुनाथ पण पोझिशन मध्ये होता ऑन साईडला फटका मारण्याच्या, परंतु त्याच्या टायमिंग मध्ये मॅचिंग झाला नाही चेंडू आणि परिणाम आपण एक सुरेख झेल पाहिला त्या ठिकाणी. अशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. फलंदाज कशा प्रकारे सफल होतोय, पुढे स्टेप आउट होतोय, त्या अनुसरून गोलंदाजी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी विकेट जी टेकिंग झाली, विकेट जी घेतली गेली, संजीवनी प्राप्त झाली, पण जो मोमेंटम मिळाला अजय किरोली संघाला, मोमेंटम तुम्हाला इथे पूर्णपणे राखावा लागेल. और मैं समझता हूँ कि किरौली टीम को यदि ये मैच जीतना है तो 7 गेंदें जो बची है सभी गेंदें अच्छी करनी होगी. ऐसे नहीं कि 1-2 गेंदें कमजोर की आपने और 3-4 गेंदें अच्छी की तो मैच उनके हाथ से निकल जाएगा, क्योंकि 7 गेंदों में जीतने के लिए 12 रन मात्र बनाने हैं जांबुलपाड़ा टीम को. रोमांचक, बहुत ही रोमांचक स्थिति में मैच. नक्कीच आपल्या भातातील पूर्ण सर्वोत्कृष्ट चेंडू इथे निर्देशित करावे लागणार आहेत, चांगल्या डिलिव्हरीज टाकाव्या लागणार आहेत. मेन म्हणजे तुमच्याकडे फिरकी पाहिजे, तुमच्याकडे कटर पाहिजे. आमचे सन्माननीय सुभाजी जाधव साहेबांचं आगमन झालंय, हार्दिक स्वागत आपलं. 2 षटकार आले, 2 एकेरी धावा आणि 1 विकेटची प्राप्ती झाली. आपण बरोबर म्हणाला अजय की येणारे जे या षटकातले चेंडू आहेत हे नक्कीच निर्धाव कसे जातील हा प्रयत्न केला आणि विशेषतः प्रयत्न म्हणजे जितेशचा अडसर दूर केला पाहिजे. महेंद्र के पास स्ट्राइक, थोड़ी धीमी गति की गेंद, अच्छा शॉट, खराब क्षेत्र रक्षण, पॉइंट पर गलती और गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव. महेंद्र जसा आला त्याला अगदीशी त्याच्या मनासारखा चेंडू मला बॅकफुटला गेला, सुरेखरित्या स्क्वेअर कट केलं त्या ठिकाणी. आणि मेन कारण म्हणजे मिस फिल्डिंग झालं, हे कारण ठरते. धावसंख्या जाऊन पोहोचवली या फटक्याने, ती म्हणजे 37 वर आणि लक्ष आहे ते 45 धावांचं. षटक अजून समाप्त झालेलं आहे जस्ट. आता चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 9 धावांची गरज. अजून सामना 45 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली 38, म्हणजेच 8 धावांची गरज. येस राईट, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे या ठिकाणी किरण स्पोर्ट जांभूलपाडा संघाला. कोणता गोलंदाज असेल हा सामना वाचवण्यासाठी बघायचं. आपल्या 4थ्या षटकामध्ये ज्या गोलंदाज असणार आहे त्या गोलंदाजाची पूर्णपणे महत्वाची धुरा असेल, ती कोण सांभाळेल ते आपल्याला पाहायचं आहे पुढच्या शेवटच्या षटकामध्ये. समीकरण 7 चेंडू 8 धावांची गरज. हालांकि ये कोई नया समीकरण नहीं हमारे लिए और इस मैदान के लिए कई बार ऐसे समीकरण आखिरी ओवर में देखे गए हैं. 6 गेंदों में 8 रन और कई टीमें, बैटिंग करने वाली टीमें फेल हुई है 8 रन बनाने में इस मैदान पर. इस मैदान का ये इतिहास है, लेकिन उसके लिए बहुत अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी. एक और युवा गेंदबाज आक्रमण पर, ऋतिक के हाथ में है गेंद. अच्छी बॉलिंग कर सकते हैं, प्रतिभा है उनके अंदर और आज मौका है प्रतिभा सिद्ध करने का. ये 8 रन बचाते हैं तो
प्रसिद्ध भी हो जाएंगे. नक्कीच हिरो बनणार, मी म्हणू शकतो प्रसिद्ध ना, हिरोज बनणार, स्टार बनतील. आणि ऋतिकचा हा खराब चेंडू पहिला स्टार बनण्याच्या लायकीचा नव्हता. चांगल्या पद्धतीने वळवला चेंडू, इम्प्रोजिंग स्ट्रोक बघितला, पण मॅक्झिमम फटके ऑन साईडलाच येथे क्रिएट करतायत. कारण गोलंदाजी जी होती ती शॉर्ट ऑफ गुड लेत होते, लेस्टिक आणि मिडल स्टंपच्या जवळ होते. तेच कारण ठरतं की फलंदाज ऑफस्टिकच्या बाहेर जातात, क्रीजचा वापर करतायत आणि छानपैकी ऑन साईडला फटके लगावत आहेत. धावसंख्या एकने पुढे सरकतीये, झाले ती म्हणजे 38. अजून 7 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही प्रयत्न करा, प्रयत्न सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर, केल्याने होत आहे रे, आधी केल्याचं पाहिजे. किरोली संघ तुम्ही सामना सोडू नका, अजून तुम्हाला संधी आहे. विकेटची प्राप्ती करा, अचूक टप्प्याचा मारा करा, तुमच्या भारतातील सर्वोत्कृष्ट चेंडू इथे निर्देशित करा. नक्कीच तुम्हाला इथे यश प्राप्ती होऊ शकते. शॉर्ट स्क्वेरिश मिड विकेट पर एक खिलाड़ी नजर आता हुआ. हवा में है, हवा में गेंद, क्या गेंदबाज कैच करेंगे या फिर फील्डर? ओह कोई नहीं, कैच ड्रॉप. गेंदबाज ने कोशिश जरूर की थी लेकिन उनके लिए उतना आसान नहीं था. हालांकि सामने मनीष भी थे लेकिन वो थोड़े से दूर रह गए और आखिरकार ये कैच ड्रॉप हुआ. 1 रन का भी नुकसान हुआ है. महेंद्र को जीवन दान मिला है और ये बहुत भारी पड़ सकता है. 1-1 रन यहाँ से कीमती है. 1-1 रन की लड़ाई है, 1-1 गेंद की लड़ाई है. 4 गेंदे शेष, जीतने के लिए 6 रन चाहिए. नक्कीच संधी तर चालून आलेली, संधीचं सोनच करता आलं नाही. अजून काय मिळणार तुम्हाला? तुम्हाला परमेश्वर देत आहे, तुम्ही तुमची झोली फाटलेली ठेवली आहे आणि तुमच्या झोलीमध्ये काही बसत नाहीये. जर तुम्ही धर्म कराल तर परमेश्वराकडून तुम्हाला मागावं लागतं, आणि जर तुम्ही कर्म कराल तर परमेश्वर तुमच्या झोलीमध्ये बरोबर टाकतं. कर्म केले पाहिजे चांगल्या पद्धतीने, ती मेहनत करा, प्रयत्नाची पराकाष्ठा करा, नक्कीच तुम्हाला इथे सक्सेस मिळू शकतो. परंतु या ठिकाणी लूज फिल्डिंग सुद्धा होते, अटॅक होत नाही. चेंडूच्या जवळ पुढे पोहोचलं पाहिजे वेगाने, टायमिंग तुम्ही साधा, नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सक्सेस मिळेल. पण तसं होत नाहीये. झेल तर आलेला पहिल्या चेंडूवरती, सेकंड चेंडूवरती, पण तो झेल जर सोडला तिथेच मॅच सोडली असं म्हणू शकतो आपण. हाँ, मैच अभी तक खत्म नहीं हुआ है मनोज. 3 गेंदे और 5 रनों की दरकार है. मैच बहुत ही दिलचस्प स्थिति में बना हुआ है और मैं समझता हूँ कि पहली 3 गेंदों पर कहीं ना कहीं मनोवैज्ञानिक तौर पर जीत रही है गेंदबाज की. भले ही कैच छोटा है उनके हाथ से, लेकिन 3 ही सिंगल्स खर्च किए हैं. अच्छी गेंदबाजी करते हुए ऋतिक अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद फिर से इस बार वेट करते हुए पंच किया, लेकिन सीधे कवर फील्डर के पास. 1 ही रन, एक और सिंगल. महेंद्र को हाथ खोलने का मौका नहीं मिला इस बार. बहुत ही बढ़िया गेंदबाजी. आखिरी ओवर में दबाव में एक युवा गेंदबाज द्वारा बहुत ही शानदार गेंदबाजी देखने को मिल रही है. क्या मैच हो रहा है. 2 गेंदे शेष. जांबुलपाड़ा टीम को चाहिए 4 रन और चेजिंग कंपल्सरी है. नक्कीच आताचा चेंडू बघितला अजय, हा चेंडू पहिल्या षटकापासून पाहिजे होता. जबरदस्त चेंडूचा नियंत्रण होतं, टप्पा अतिशय अचूक होता, गुडलाईनच्या अगदी जवळ चेंडू खाली राहणार होता, ऑफस्टिकला सोडून जाणारा. आणि जितेश आता स्ट्राईकला आहे. या जितेशला नक्कीच दूर करावा लागेल, पण जितेशमध्ये क्षमता आहे एखादा फटका चांगला मारायची, कारण ते फटके मारून दाखवलेत. त्याच्या भात्यातून 3 षटकार ऑलरेडी आले आहेत आपल्या संघासाठी. पाहायचं आपल्याला. फुलटॉस, हो संधी मिळाली अजून त्या ठिकाणी. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. किरोलीसाठी टाळा होत आहेत, फलंदाज बाद. मैच ये ओवर शुरू होने से पहले कहीं ना कहीं जामुलपाड़ा टीम के पक्ष में झुका हुआ था, क्योंकि एक ही विकेट गिरा था और 6 गेंदों में मात्र 8 रन बनाने थे. सेट बल्लेबाज क्रीज पर थे, लेकिन अब देखिए कमाल की गेंदबाजी और कमाल का क्षेत्ररक्षण इस बार देखने को मिला. बॉलर की दिशा में गेंद चली गई थी. जबरदस्त फील्डिंग और संयम भी दिखाया. थ्रो नहीं किया, उन्होंने देखा पहले कि बल्लेबाज कहां पर है. बल्लेबाज बहुत दूर थे और आसानी से बैट्समैन को रन आउट कर दिया. 1 गेंद शेष है, 4 रनों की आवश्यकता. आणि 5ही चेंडू सुरेखरित्या हाताळले. ऋतिकचा चांगला परफॉर्मन्स पाहिला आपण. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये छानपैकी चेंडूला गॅदर केलं आणि पूर्णपणे संधीचं सोनं केलं आणि या सामन्याला नेऊन ठेवलं शेवटच्या चेंडूपर्यंत. असा सामना आपल्याला हवा होता. सुरुवातीला जे पार्टनरशिप सुरू होती त्यावेळेला असं वाटलं होतं की सामना लवकरच फिनिश होईल, पण तो नाही. ऋतिकने शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे पलटवार केलाय. इससे पहले भी कई रोमांचक मैचेस हमने देखे, खासतौर पर जय बजरंग पीसे और यवई का मैच लो स्कोरिंग था. ये लो स्कोरिंग नहीं है, लेकिन हाई एंटरटेनिंग जरूर मैच है. बहुत ही जबरदस्त रोमांचपूर्ण मुकाबला, रोंगटे खड़े कर देने वाला मैच है. नक्कीच ऋतिक सांगतोय सर्वांना की माझ्या आयुष्यातली स्टोरी वेगळीच आहे. मला नाही माहित माझ्या आयुष्याची स्टोरी काय असेल, परंतु त्यात मात्र हे नक्की लिहिलेलं नसेल की मी कधी हार मानली. हार मानत नाही ऋतिक या ठिकाणी. पायचा पॅन्ट कॉन्टेस्ट असणार आहे ऋतिक आणि फलंदाज जितेश मधला. 4 रनाची गरज शेवटच्या चेंडूमध्ये. ऑल दी बेस्ट आमच्या एमडीच्या वतीने आणि पूर्ण होमसाई आपले लोक क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दोन्ही संघांना समसमान शुभेच्छा. लेट्स प्ले गुड गेम. ओहो बॅड डिलिव्हरी, बॅड डिलिव्हरी. विनाश काले विपरीत बुद्धी, नोचा इशारा पंचांचा. सर्व काय मिळत असतं आणि आपण ते घेत नाही. वारंवार ती म्हणायची वेळ आली. तुमच्याकडे संधी चालून आलेली, यश जवळ होतं आणि उंबरट्यावरती त्याला तुम्ही परत पाठवलं. ये क्या कर दिया ऋतिक ने. नो बॉल, बीमर गेंद और आखिरी गेंद अब फ्री हिट. 3 रन चाहिए. फ्री हिट जरूर है, लेकिन 3 रन बनाना उतना आसान काम नहीं होता है, और वो भी कंपलसरी 3 रन चाहिए जामुलपाड़ा टीम को. अच्छा मौका जरूर है जितेश के पास,
क्योंकि हवा में भी खेलेंगे, कैच भी पकड़ा जाता है तो वो 3 रन दौड़कर पूरे कर सकते हैं। ग्राउंड इतना भी छोटा नहीं है, खासतौर पर सामने की तरफ और मिड विकेट की दिशा में। लेकिन देखना है क्या होता है। किसी ने भी सोचा नहीं होगा कि अंतिम गेंद इस तरह से होगी। बीमर, हर कोई सोच रहा था सिंगल, डबल, चौका, छक्का, लेकिन अचानक बीमर। सायलेंट केलेलं शेवटचा चेंडू होता आणि 3 धावा होतील का धावून पळून बघायचं आपल्या. हो बापरे, व्हॉट हॅपन देअर. तिसरी धाव पूर्ण होईल का? इट्स कम्प्लीटेड हियर. बॅड लक, बॅड पीस ऑफ फिल्डिंग हियर. व्हेरी बॅड, नॉट ब्रिलियंट हियर. आणि सामना अक्षरशः खेचून आणला. 3 धावाच पूर्ण केल्या बरोबर पळून. काय संधी मिळाली, बीमर गेला आणि त्यानंतर चौकाराची गरज नाही पडली, षटकाची गरज पडली नाहीये. अक्षरशः सामना देऊन टाकला असं वाटतं जांभूलपाडा संघाने, किरोली संघाने जांभूलपाडा संघाला. क्या कर रहे थे फील्डर, 3 खिलाड़ी थे लेकिन कोई भी गेंद पर झपट्टा नहीं मार पाया। गेंद का इंतजार कर रहे थे और आखिरकार 3 रन दौड़कर पूरे कर लिए। जबरदस्त दौड़ विकेटों के बीच में जितेश ने यह मुकाबला जिता दिया अपनी टीम को। रोमांचक मैच, सही मायनों में क्रिकेट की जीत हुई। बहुत ही बढ़िया क्रिकेट, जांभूलपाड़ा टीम ने इस मैच को आखिरी गेंद पर जीत लिया है। जबरदस्त मुकाबला. 3 क्षेत्ररक्षकांनी जणू काय 3 धावाच त्यांना दिल्या समोरच्या संघाला आणि हा सामना विजयी करून दिला. पूर्णपणे संधी होती आणि ऋतिकने पूर्णपणे संधी निर्माण केली होती. शेवटच्या उंबरठ्यावरती हा सामना आला होता. दार सुद्धा आपलं ठोकलं होतं, बेल वाजवली होती, परंतु नाही, पाहुणा निघून गेला. तो देवाच्या रूपाने आला होता आणि रिटर्न गेला. तुमच्या हातामध्ये नक्कीच या ठिकाणी संधी नाही मिळाली आणि तुम्हाला अपयशाला इथे सामोरं जावं लागलं. जबरदस्त परफॉर्मन्स केलं ते म्हणजे जितेशने शेवटपर्यंत किल्ला लढवला. धावसंख्या 31 आणि चेंडू फेस केले. कमीत कमी चेंडू म्हणजे जास्तीत जास्त धावा 13 चेंडूंच्या आसपास त्यांनी चेंडूना फेस केला आणि 31 धावा कुठल्या. धावसंख्या इथे जी आहे 25 धावांची ती पूर्ण झाली, अतिशय परफेक्ट झाली, ऍट पार झाली. आणि तोच मॅन ऑफ द मॅच ठरतोय जितेश नावाचा फलंदाज, ज्याने एक हाती किल्ला लढवला आणि सामना अक्षरशः किरोलीच्या गावाकडून आपल्या जांभूलपाडा गावाकडे खेचून आणला आणि काही नशिबाची साथ सुद्धा लाभली. लेकिन आखिर में जो जीता वही सिकंदर. नो एक्सक्यूज, चुकीला माफी नाही. तर जितेश आपण या, यू आर द मॅन ऑफ द मॅच ऑन स्टेज. खूपच आकर्षक ट्रॉफी तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत, ज्यांच्यासाठी हा सर्व संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. आणि देवाच्या काही मूर्ती देखील आहेत त्या ठिकाणी. आणि ही बाईक प्रथम पारितोषिक, त्याचबरोबर एक आकर्षक सायकल देखील आहे सिक्सर किंग साठी. आणि सध्या मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार स्वीकारत असताना जितेश. भरपूर पारितोषिक, सन्माननीय संतोष जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे गिफ्ट हॅम्पर्स देतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स जितेश, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. व्यासपीठावर सन्माननीय अशोक मनपेकर साहेब